इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हजारो लोक जमले होते। त्यांच्या मुलानं मुस्तफा खामेनीनं प्रार्थना केली, मात्र यावेळी नवीन सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी तिथे उपस्थित नव्हते। आयातुल्ला खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस अनेकांना अश्रू अनावर झाले। 3 जुलैपासून त्यांच्या अंत्यविधीला सुरुवात झाली। शिया परंपरेनुसार काळे कपडे घालून लाखो नागरिकांनी तेहरानमध्ये गर्दी केली होती। यावेळी जनसमुदायानं अमेरिका आणि इस्रायल विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या हत्येचा बदला घेण्याची मागणी केली। इराणनं त्यांचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निवासस्थानाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर खामेनींचा निवासी भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। या व्हिडिओमध्ये खामेनी यांच्या निवासस्थानाचा भाग असलेल्या इमाम खामेनी हुसेनिया परिसराचं मोठं नुकसान झालंय। याच ठिकाणी खामेनी यांचे सर्व धार्मिक आणि अधिकृत कार्यक्रम होत होते। इंडोनेशियातील एका कार्यालयात ह्युमनॉइड रोबोटनं सहकाऱ्यांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओमध्ये रोबोट आधी मार्शल आर्ट सारख्या हालचाली करताना दिसतो। त्यानंतर तो आपल्या मागे उभ्या असलेल्या हँडलरकडे वळतो आणि दुसऱ्या एका व्यक्तीला लाथ मारत असल्याचं दिसून येतंय। यामुळे रोबोटिक्सच्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये भीती पसरली आहे। मात्र तपासणीत हा व्हिडिओ पूर्णपणे स्क्रिप्टेड असल्याचं समोर आलंय। रोबोटची चपळता, संतुलन आणि प्रतिसाद क्षमता दाखवण्यासाठी हँडलर्सनी हा मारामारीचा प्रसंग आधीच कोरिओग्राफ केला होता, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे। थायलंडमधून अतिशय संतापजनक आणि अंगाचा थरकाप उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। मुग्धान प्रांतात एका 11 वर्षांच्या मुलानं तब्बल 34हून अधिक बौद्ध भिक्खूंना धडक दिली आहे। या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 22 भिक्खू गंभीर जखमी झाले असून त्यातील 4 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। चीनच्या ग्वांगशी प्रांतात आलेल्या पुरात साप वाहत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी थेट रस्त्यावर आलं होतं। या पुराच्या पाण्यात अनेक विषारी साप वाहून आले होते। हे साप मानवी वस्तीत शिरले। तब्बल 900 किंग कोब्रासह विषारी प्रजातींचे साप पाण्यात दिसून आले। या सापांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे। व्हेनेझुएला 24 जूनला झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा 4000वर गेला। या भीषण नैसर्गिक आपत्तीत 16740 जण जखमी झाले असून 17907 नागरिक बेघर झाल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रोड्रिगेज यांनी दिली आहे। भूकंपानंतर पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असून व्हेनेझुएलाची परदेशात गोठवण्यात आलेली मालमत्ता आणि आर्थिक संसाधनं मुक्त करण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे। सध्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये व्हेनेझुएलानं सुमारे 31 टन सोनं ठेवलंय। आपत्ती काळात हे सोनं देशाला देण्यात यावं, अशी मागणी इथल्या जनतेतून केली जाते। Se cayeron edificios. Miren cómo está eso.